जेबापूर शिवारात कचरा गाड्या अडवून ग्रामस्थांचा तीव्र संताप, आरोग्याचा व शेतीचा प्रश्न ऐरणीवर। पिंपळनेर नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडमुळे जेबापूर येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि धुरामुळे त्रस्त झालेल्या संतप्त ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत नगर परिषदेच्या कचरा गाड्या अडवून त्या परत पाठवल्या। या भागातील प्रदूषणाने ग्रामस्थ हवालदिल झाले असून परिसरात तीव्र असंतोष पसरलाय। या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी आज तातडीने नगर परिषद अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारला। जेबापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली। यावर मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी येत्या 2 ते 3 दिवसात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दुसरीकडे प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले। मात्र प्रशासनाच्या आजवरच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांनी 1 जानेवारी 2025 रोजी कचरा डेपोच्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असे ठणकावून सांगितले आहे। आम्ही आज जेबापूर ग्रामस्थ या ठिकाणी पिंपळनेर नगर परिषदेचा कचरा जो काही घन कचरा असेल, सुका कचरा, ओला कचरा गोळा करून जेबापूर हद्दीत टाकण्याचं जे पाप पिंपळनेर नगर परिषद व प्रशासक करत आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रित झालो। कुण्या एका शेतकऱ्याचा फायदा करण्यासाठी अवघ्या गावाला वेठीस धरणे हा प्रशासनाचं हे पाप आहे। यदा कदाचित इथून पुढे जर काही कोणाला दुखापत झाली, त्या श्वसनाचा त्रास झाला तर यास जबाबदार कोण याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सीओ साहेबांना फोन केला। त्यांचं म्हणणं होतं की आम्ही 2-4 दिवस अजून टाकू द्या आम्हाला, म्हणजे हे पाप आता कोणी फेडावं या चिंतेत समस्त ग्रामस्थ या ठिकाणी गोळा झालेत। तरी आम्ही पिंपळनेर नगर परिषदेला अशी आमच्या माध्यमातून एक विनंती करतो की आम्ही याआधी पत्रव्यवहार केला, सर्व प्रकारचे निवेदन दिले, तरी त्यास कुठलीही जाग आली नाही। आज ज्या कचरा टाकण्यासाठी ज्या गाड्या येतात आम्ही त्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांच्या जे मुकादम होते गाड्यांचे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला आजचे 2 दिवस टाकू द्या, पण आम्ही नाही टाकू दिला। या निमित्ताने आम्ही तीव्र विरोध करतो व इथून पुढे आमच्या गावात कचरा आला नाही पाहिजे। तर कचरा टाकण्यासाठी जेबापूर ग्रामपंचायतीची कुठल्याही प्रकारची एनओसी घेतलेली नसून सर्रासपणे हा जेबापूर गावावर अन्याय होत आहे। या गावातील वृद्ध व्यक्ती असतील, बालक असतील यांना श्वसनाचे आजार जडत आहे। अवघे गाव 200 ते 250 मीटर असून हा रोज संध्याकाळी हा कचरा पेटवला जातो। या कचऱ्याच्या निघणाऱ्या धुरांमुळे गावावर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे, पिकांचं नुकसान होत आहे। आजूबाजूच्या परिसरात पोल्ट्री फार्म आहेत, पोल्ट्री फार्मच्या पक्ष्यांवर दुष्परिणाम होत आहे, गायगुरांचं आयुष्य धोक्यात येत आहे। त्यामुळे तात्काळ यावर कुठली तरी कारवाई केली पाहिजे, सदर कचरा डेपो इथला हलवला पाहिजे व जेबापूर ग्रामस्थांची एक विनंती समजून घेतली पाहिजे। या प्रसंगी उपसरपंच जयश्री भदाणे, पोलीस पाटील प्रकाश भदाणे, विनोद भदाणे, भाईदास भदाणे, लोटन भदाणे, महेश भदाणे, महेंद्र भदाणे, हेमराज भदाणे, गिरीश भदाणे, शहरद अहिरराव, भालचंद्र भदाणे, प्रवीण भदाणे, दिलीप भदाणे, अरुण भदाणे, रावसाहेब भदाणे, किरण भदाणे, जितेंद्र भदाणे, बिपिन भदाणे, राजेंद्र भदाणे आणि भरत अहिरराव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। कडनं जो जेबापूर ग्रामपंचायत हद्दीत कचरा टाकण्यात येतोय त्याला आज ग्रामस्थ मिळून तीव्र विरोध केला आहे। तो कचरा इथं एका शेतकऱ्याच्या शेतात टाकण्यात येतो, तो कचरा पेटवतो व त्याचा धूर पूर्ण गावात व आजूबाजूच्या परिसरात जातो। त्याच्यामुळे लोकांचे आरोग्य खूप धोक्यात आलेलं आहे। शेतात मजूर मिळत नाही कामाला, तर विहिरींचे पाणी सुद्धा दूषित होते आहे। तर त्याची जबाबदारी पिंपळनेर प्रशासन घेईल का? या होणाऱ्या आरोग्याचा दुष्परिणाम त्याला गावाकडनं खूप विरोध होत आहे।